तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मित्रांनो। बंगालच्या खाडीमध्ये तसेच एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्याचं रूपांतर मित्रांनो आपल्याला चक्रीवादळामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तसेच हे चक्रीवादळ आपल्या भारतामध्ये देखील आलेलं आहे। कोलकाताच्या जवळ मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला हे चक्रीवादळ शिरलेलं आहे। याचाच परिणाम म्हणून आपल्याला राज्यात 20 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मोठ्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज देखील राज्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे ते आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअपवरती हवामानाचे अपडेट तसेच सरकारी योजना यांची माहिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमचा व्हॉट्सअप ग्रुप एकदा नक्की जॉईन करा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आज दुपारच्या नंतर। तसेच मित्रांनो आपल्याला लातूर, धाराशिव तसेच आपल्याला नांदेड या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी आपल्याला भाग बदलत हलक्या सरी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळतोय ढगाळ वातावरणासह। तर विदर्भाचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला विदर्भामध्ये आपल्याला फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीये। वातावरण फक्त आपल्याला हे ढगाळ पाहायला मिळते, वातावरण आपल्याला कोरडं पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अकलूज, सोलापूर, पंढरपूर, सातारा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलका असा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला आज राज्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडं पाहायला मिळतंय। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, राज्यात 20 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।